येस. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आपली पहिली टेस्ट आपण आज घेतोय. 17 तारखेची गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 मधला पहिला पेपर. ओके. टॉपिक आपण सिलेक्ट केला होता सिलॉलिझम, वेन आकृत्यावर आधारित प्रश्न. एकदम छान टॉपिक आहे आणि आयोगाला आवडतो हा टॉपिक. म्हणजे दरवर्षी याच्यावरती पूर्वला पण प्रश्न आहे आणि मुख्यला पण प्रश्न आहे. तुम्ही मागचे पेपर चेक करा आणि मी जे हे 21 टॉपिक सिलेक्ट केलेले आहेत मागच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करून सिलेक्ट केलेले आहेत. आता कोणते टॉपिक आहेत, कसे टॉपिक आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला त्याची एक लिस्ट पण पाठवतो, काय अडचण नाही. आता बरेच मुलं म्हणले की सर आम्हाला टॉपिकची लिस्ट पाठवा, आम्ही थोडा अभ्यास करून मग टेस्ट देतो. ओके, टॉपिकची तुम्हाला लिस्ट पण मी पाठवतो, काहीच अडचण नाही. पण त्या टेस्ट सिरीज मधला पहिला जो टॉपिक आहे आपला सिलॉलिझम, याचं वेटेज मी असं म्हणतो WEIGH वेटेज असं म्हणतो. ऑल एक्झाम शब्द वापरतो, फक्त कंबाईनच नाहीये. तुम्ही राज्यसेवा द्या, UPSC द्या, सरळ सेवा द्या किंवा अजून कंबाईन गट ब गट क काही द्या, बँकिंग SSC CGL, आयोगाला सगळ्यात आवडता टॉपिक आहे. याच्यावर आपण पहिली टेस्ट अरेंज केलेली आहे. याच्यामध्ये काही नाही, हा टॉपिक चालवायचा कसा हे अगोदर बेसिक शिकूया. मी तुम्हाला सांगितले प्रत्येक टॉपिकचं मी थोडं बेसिक सांगणार आहे. तो टॉपिक चालवायचा कसा त्याचा गाभा अगोदर सांगतो. थोड्या गोष्टी असतात रिझनिंग मध्ये आणि लक्षात ठेवा थोड्या गोष्टीवरती आपण तो टॉपिक चालवू शकतो. असं काही जास्त पाहू करून घ्यायचं नाही. ओके, थोडं बेसिक बघूया कारण बेबी को बेस पसंद आहे, बरोबर ना. टेस्ट क्रमांक 1 व्यवस्थित बघायचं. तुम्हाला ही टेस्ट युट्यूबला पाहायला मिळणार आहे, फ्री टू ऑल. ओके, आणि जे अजूनही तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील या टेस्ट बद्दल त्यांना नक्की सांगायचं. टेस्ट सिरीज 2.0 आपली गेम चेंजरची. चला बघरे बाळा, काय याच्यामध्ये थोडं बेसिक म्हणजे काय, ह्या आकृतीमध्ये मी काय काय म्हणू शकतो. ओके, तुम्हाला आकृती ए ची दिसते, इथं आकृती क्रमांक ए दिसते लक्षात ठेवा, आणि काही आकृती क्रमांक बी दिसते. याच्यामध्ये काय काय म्हणू शकतो मी. या ए मधला थोडा भाग कुठे दिसतोय रे, बी मध्ये दिसतोय. कुठं दिसतोय, पण इथं दिसतोय, असा थोडा गेला लक्षात ठेवायचं. ओके, आणि या बी मधला परत थोडा भाग इथं ए मध्ये पण आहे, तो असा दिसतोय. आणि काय रे बाबा, इकडच्या ए चा जो लक्षात ठेवायचं, थोडं समजून घ्यावं. इथून जर असं मी विचारात घेतला एवढा घटक, इकडच्या ए चा इकडच्या बी शी काय संबंध आहे का, म्हणजे एवढा इकडचा बी काय संबंध आहे का, नाहीये. आणि पुन्हा इकडच्या बी चा इकडच्या ए शी काय संबंध आहे का, नाहीये. पण आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या दोघांमध्ये एक घटक कॉमन पण आहे. काही ए व बी तर कॉमन पण दिसत आहेत तुम्हाला. मग आपण याच्यामध्ये कोणकोणते विधानं बनवू शकतो. तुम्हाला फक्त हा टॉपिक 11 विधानावरती चालवून देतो मी. आकृत्या फक्त 3, 11 स्टेटमेंट. तुम्ही कुठलीही कुठल्या एक्झाम मधलं लक्षात उदाहरण घेऊन या, 100% सुटतं. ओके, आणि अजून एक तुम्हाला डिमांड लक्षात ठेवा. तुम्ही एक्झामची डिमांड बघा. जर तुम्ही राज्यसेवा करत असाल लक्षात ठेवा त्याची डिमांड त्या लेवलची असणार आहे. तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईनची डिमांड कुठेपर्यंत आहे हे शोधा. लक्षात ठेवा, आपण काय करतो, भरमसाठ करतो. मग तुम्ही म्हणाल सर डिमांड कुठं शोधायची, मागचे PYQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, हा तुम्हाला रोड मॅप असतो. जायचंय कसं आणि काय करायचंय ह्या गोष्टी सांगणारा तो घटक म्हणजे PYQ असतो. PYQचं अनालिसिस करूनच तुम्हाला फक्त कंबाईनची डिमांड कुठेपर्यंत आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. बाकी काय नाही, बेसिक मध्ये मी याच्यात काय काय म्हणू शकतो. पहिलं स्टेटमेंट, विधाने म्हणतोय मी तुम्हाला सांगितलंय, मी 11 फक्त विधाने असणार आहेत. 11 विधानावरती हा कार्यक्रम लॉक होऊन जातो, जास्त करायचा विषय नाही. ओके, बघा पुन्हा आणि उदाहरणामध्ये पण काय इलिमिनेशन मेथड तुम्हाला स्ट्रॉंग कशा करायचे ते पण सांगतो. आता तुम्ही काय म्हणू शकतो रे, पहिले पॉझिटिव्ह स्टेटमेंट घेऊया. मी असं म्हणू शकतो का, काही ए बघ रे बाळा, काही ए बी आहेत, बिंदास्त, काहीच अडचण नाही. म्हणजे ए मधला थोडा भाग कुठे बी मध्ये दिसतोय का, 100% दिसतोय. पहिलं विधान हे तुम्हाला दिसलं कुठेही दिसू द्या निष्कर्षामध्ये, हे सत्य मानावं लागणार आहे. ओके, परत उलट पॉझिटिव्ह घेऊ पहिल्यांदा. बघ रे बा, मी उलट जर विचार केला, काही लक्षात ठेवा बी ए आहेत का रे, काही बी ए आहेत, बिंदास्त लक्षात ठेवायचं. या बी मधला थोडा भाग कुठं ए मध्ये पण सापडतोय. ओके, 2 विधानं संपले. 2 विधानानंतर आता मी काय घेतलं, पण पॉझिटिव्ह घेतली. 2 विधानं पॉझिटिव्ह. आता याला निगेटिव्ह असतं कसं, काही असतील तर काही नसतील. वर्गामध्ये जर 50 मुलं असतील, 50 पैकी जर 25 मुलं पास झाले, उरलेले मुलं 100% नापास असणार आहेत. ही कॉन्सेप्ट आहे ना, काही असतील तर काही नसतील, ही कॉन्सेप्ट. म्हणजे या पॉझिटिव्ह स्टेटमेंटला मी एक निगेटिव्ह स्टेटमेंट बनवतो. म्हणजेच काय रे बाळा, काही फक्त बघा मी काय सांगतोय, काही ए बी नाहीत. इथं काय म्हणलंय मी, आहेत म्हणले, इथं नाहीत म्हणले. तुम्ही दाखवा, मग एखादा म्हणलं दाखवा कुठे आहेत ते, काही ए बी नाहीत लक्षात. इकडच्या ए चा इकडच्या बी शी काय संबंध आहे का, अजिबात नाही. ओके, आणि याला परत काय करतोय मी, निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करतो. हे 4थं वाक्य. आता इथं काही बी ए आहेत म्हणते, तुम्हाला दाखवलं ते कुठे आहेत ते, बरोबर ना. इथं लपलेले कार्यकर्ते आहेत ते. आणि बघा लक्षात, त्याला उलट केलं मी आता ह्याला. काही लक्षात ठेवायचं
बी ए नाहीत. या 4 वाक्याबद्दल तुम्हाला काय अडचण आहे का? बघा, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत. आणि लक्षात ठेवा, काही ए बी नाहीत, काही बी ए नाहीत. इकडच्या बीचा इकडच्या एशी काही संबंध नाही, इकडच्या एचा इकडच्या बीशी काही संबंध नाही. आणि अजून एक लक्षात ठेवा, कॉमन स्टेटमेंट तयार होतं दोघांमध्ये मी असं म्हणू शकतो, 5वं वाक्य एक्झाम ओरिएंटेड, काही ए व बी समान आहेत म्हणू शकतो का रे बाळा? म्हणू शकतो ना, बिंदास म्हणू शकतो. लक्षात ठेवा, काहीच नाही. 5 स्टेटमेंट संपले, राहिले फक्त आता 4 स्टेटमेंट. आपल्याला लक्षात ठेवा, बरोबर ना? परतचे 4 आणि वरचे म्हणजे 11 स्टेटमेंट आपल्याला बनवायचे आहेत ना. हे 5 स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवा, थोडं लक्षात ठेवायचं, बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. कळतंय? बघूया विशेष काय. मग आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत, काही ए बी नाहीत, काही बी ए नाहीत, काही ए ओ बी समान आहेत. 5 स्टेटमेंट बद्दल काय अडचण आहे का? बाकी विशेष नाही. 3 डायग्राम, टॉपिक लॉक. हे डायग्राम क्रमांक 1 बद्दल काय अडचण आहे का? नाही. चला परत डायग्राम क्रमांक 2. याच्यामध्ये मी काय काय म्हणू शकतो? याच्यामध्ये 4 स्टेटमेंट आहेत. पाठीमागच्या आकृतीमध्ये 5 स्टेटमेंट आणि याच्यामध्ये 4 स्टेटमेंट. सरळ दिसतंय ते म्हणा, काहीच अडचण नाही. दिसतंय ते म्हणा म्हणजे काय? इथं मी काय रे, सगळे ए बी आहेत म्हणू शकतो 100%. पहिलं विधान हे तुम्हाला मान्य आहे का? विधाने लक्षात ठेवा, ह्याच्यातली विधाने किती आहेत? 4 म्हणून सांगितलं होतं. त्यातलं पहिलं विधान सर्व ए काय रे बी आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? 100% मान्य. कुणी पण म्हणेल. लक्षात ठेवा, सर्व ए कुठं दिसत आहेत रे? या बीच्या आतमध्ये दिसत आहेत. इथंपर्यंत काय अडचण आहे? बघा लक्षात ठेवा. आता मी असं कर, आता थोडं बघा, मी आतून बाहेर जातो तेव्हा आतल्या शब्दाला सर्व शब्द लागतो, आणि जेव्हा मी बाहेरून आतमध्ये येतो तेव्हा बाहेरच्या शब्दाला काही शब्द लावायचा. आता नॉर्मली बघा, मी एक इथं वाक्य लिहितो किंवा एक विधान लिहितो. काय लिहितोय बघा मी? काही बी ए आहेत. काय बघा लक्षात, काही बी ए आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? काही बी ए आहेत. लक्षात ठेवा. आता काय झालंय माहितीये का? ही जी ए ची जागा आहे, थोडस वा, ही ए ची जागा अगोदर बी ची होती. म्हणजे हा जर बी नावाचा एक पत्रा, गोल पत्रा आहे, आणि त्याचा मी एवढाच भाग कापून काढला आणि काय रे, ह्याला ए नाव दिलंय मी. पण तो पूर्वी बी वरती, म्हणजे सरळ सरळ या ए वरती पूर्ण कब्जा कोणाचा होता? बीचा होता ना. लक्षात ठेवा, एवढं कापलान भागाला मी ए नाव दिलेलं आहे. मग इकडचा काय झाला? ह्या बी मधला एवढा घटक गायब झाला आणि त्याच्यावर कब्जा कोणाचा निर्माण झाला? एचा तयार झाला. लक्षात ठेवा. पण पूर्वी तो कोणाचा होता? बीचा होता. मग काही बी, पण काही बी ए आहेत का? तर 100% हे स्टेटमेंट बरोबर आहे. ते कुठे आहेत? लक्षात ठेवा, याच्यामध्ये. याच्यामध्ये ए पण आहे आणि बी पण आहे. काही ए बी आहेत का? तर हे 100% लक्षात ठेवा, आपलं हे वाक्य किंवा हे विधान बरोबर असणार आहे. परत मी असं म्हणतो, दुसरं निगेटिव्ह वाक्य, तिसरं लक्षात ठेवा. काय म्हणू शकतो बाळा? काही बी काय रे ए नाहीत. हे तुम्हाला मान्य आहे का? काही बी ए नाहीत. आता जर इथं लक्षात, मी सीमारेषा आखून घेतली, इथं बॉर्डर तयार केला, इकडच्या बीचा, थोडं समजून घ्या सुद्धा, इकडच्या बीचा या इकडच्याशी काय संबंध आहे का? मग नाही. नाही. काही असतील तर पुन्हा काही नसतील ही कॉन्सेप्ट होती. मग सरळ सरळ काही बी ए नाहीत, 100% हे वाक्य बरोबर आहे. 3 आपली विधानं झाली. आणि अजून एक 4थं विधान आहे, एक्झाम ओरिएंटेड सांगतोय फक्त. याच्यामध्ये जर शिकायचं म्हटलं तर भरपूर काही शिकण्यासारखं आहे. राज्यसेवेची डिमांड वेगळी आहे, युपीएससीची डिमांड वेगळी आहे, कंबाईनची डिमांड वेगळी आहे. ज्या लक्षात आपण एक्झामची तयारी करतोय त्या एक्झामच्या डिमांड नुसार तुम्ही स्टडी करा, बाकी काही नाही याच्यामध्ये. आणि अजून एक 4थं वाक्य, हे तुम्हाला मान्य आहे का? सर्व बी काय रे ए नाहीत. सर्व बी ए नाहीतच ना. सरळ सरळ हे सगळे बी एच्या आतमध्ये आहेत का? नाहीत. मग हे वाक्य आयोग तयार करतो आणि हे विधान आयोगाला खूप आवडतात. काय काय म्हणलं? सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत, काही बी ए नाहीत, सर्व बी ए नाहीत. 4 वाक्याबद्दल काय अडचण नाही का? किती झाले बाळा? मागचे 5 आणि हे 4 9 झाले. आणि फक्त आता 2 विधानं राहिलेत. तुमचा टॉपिकचा कार्यक्रम संपला. टॉपिक चालवायचा कसं हे सांगायचं तुम्हाला, बाकी काही नाही. आणि सरळ याच्यात तर बिंदास तुम्हाला सरळ सरळ दिसतंय. काय दिसतंय? 2 विधानामध्ये किंवा 2 डायग्राम मध्ये कंपॅरिझन करा. काय रे, दूर के रिश्तेदार. काय म्हणू शकतो? विधान क्रमांक 1 मान्य आहे का सांगा? विधाने त्याच्यामध्ये विधान क्रमांक 1, एकही ए बी नाही. हाय का रे? कोणताही ए बी नाही. हे बघा, सर्व ए बी नाहीत, एकही ए बी नाही, आणि काय रे, कोणताही ए बी नाही. म्हणजे या ए चा बी शी काही संबंध नाहीये, दूर के रिश्तेदार. समजते? म्हणजे सरळ सरळ वाक्य बरोबर आहे का? एकही ए बी नाही. आणि उलट कर, काय म्हणू शकतो रे? एकही बी
ए नाही. एनी ऑब्जेक्शन. एनी ऑब्जेक्शन काय अडचण नाही का? प्रॉब्लेम काय आहे का? बाकी विषय संपला. जास्त डोकं चालू नको, एक्स्ट्रा डोकं चालवायचं नाही. याच्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. डिटेलमध्ये अजून तुम्हाला जर लक्षात ठेवायचं, याच्याबद्दल काही शिकायचं असेल तर आपली 799 बॅच खरेदी करून टाकायची. त्याच्यामध्ये सगळंच आहे, प्री प्लस मुख्य सगळंच लक्षात. भूमिती, सांख्यिकी सगळा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये. 799 बॅच. ओके. आता तुम्हाला फक्त कंबाईनला काय महत्वाचं आहे तेवढं मी सांगतोय, बाकी याच्यामध्ये काही विशेष नाहीये. काय काय म्हणू शकतो डायग्राम क्रमांक 1 मध्ये, म्हणजे नॉर्मली मला असं म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे याच्यात तुम्हाला फक्त एवढं कळलं पाहिजे. डायग्राम क्रमांक 1, डायग्राम क्रमांक 2 आणि डायग्राम क्रमांक 3. ओके. याच्यामध्ये मी ए टाकला होता, याच्यामध्ये बी टाकला होता, याच्यामध्ये ए टाकला होता, याच्यामध्ये बी टाकला होता, इथं ए आहे, इथं बी आहे. याच्यामध्ये आपण विधानं, याच्यात 5 विधानं तयार केली होती, आठवते का? याच्यामध्ये सांगरे 4 विधानं, याच्यामध्ये 2 विधानं, असे फक्त 11 विधानं ज्याला जमले त्याला अख्खा टॉपिक लॉक झाला. ओके. काय काय म्हणलं होतं मग याच्यामध्ये? काय रे, काही ए बी आहेतच ना, काही बी ए आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, काही ए बी नाहीत, काही बी ए नाहीत आणि काही ए ओ बी समान आहेत. 5 विधानं. परत सांग रे, सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत, काही बी ए नाहीत, सर्व बी ए नाहीत आणि एकही ए बी नाही, एकही बी ए नाही. बस एवढं कळलं, सफिशियंट आहे. 1 मार्क तुमचा फिक्स आहे. मग आता जाऊया आपल्या टेस्ट सिरीज कडे. ओके. प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला मी टॉपिक चालवायचा कसा, अगदी थोड्या नॉलेज वरती कसं चालवायचं त्या गोष्टी सांगणार आहे. मग आता जाऊया क्वेश्चन क्रमांक 1. सुटलाय तुम्हाला? सुटलाय. आणि याच्यामध्ये काय अजून तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, भन्नाट. अगदी इलिमिनेशन मेथड काय असते, पटकन उत्तरापर्यंत कसं जायचं, क्वेश्चन कसा वाचायचा आला असेल, आणि एक्झॅक्ट काय क्वेश्चनवर जम्पिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी अगदी. आणि तुम्हाला अजून एक क्लिअर करतो, आयोग क्वेश्चन डिझाईन करताना तो क्वेश्चन तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सुटेल असा डिझाईन करतो. कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे किती, 40 सेकंद, 50 सेकंद, हायएस्टली 1 मिनिटामध्ये सुटेल असा डिझाईन करतो. हे डोक्यात ठेवा, येतं लक्षात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या प्रश्नामध्ये डेटा जास्त तो क्वेश्चन सोपा असतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जेवढा क्वेश्चन मोठा तेवढा सोपा, जेवढा क्वेश्चन छोटा, ज्या क्वेश्चन मध्ये डेटा कमी तो क्वेश्चन अवघड असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. बघूया आता काय विषय नाही. मग काय झालंय तुम्हाला अजून एक मला क्लिअर करायचं होतं, तुम्ही क्वेश्चन वाचायची सवय लावा स्वतःला. तुम्ही क्वेश्चन वाचत नाही, डायरेक्ट मास्टरनी शिकवले तुम्हाला, विधान वाच रे, विधानावर डायग्राम तयार कर रे आणि सगळे निष्कर्ष चेक कर. पण हे वाच ना, काय म्हणले, दिलेल्या विधानाच्या साहाय्याने अचूक. अचूक म्हणजे काय, बरोबर, यथार्थ, वैध निष्कर्ष निवडा. कळते ना? मला बरोबर निष्कर्ष शोधायचे. मग काय याच्यामध्ये पहिलं काम आपलं विधानावर डायग्राम तयार करूया, डायग्राम मध्ये बघूया, मग निष्कर्ष चेक करूया. पण निष्कर्ष चेक करताना आपण काय करायचं या गोष्टी थोड्या बघायच्या. काही वाघ सिंह आहेत, बघा मी इथं डायग्राम तयार करतो, काही वाघ सिंह आहेत, काही वाघ सिंह आहेत, काही सिंह गायी आहेत, काही सिंह गायी आहेत आणि काही ससे घोडे आहेत. आता इथे मी कुठं जोडू शकतो का, काही ससे घोडे, काही ससे घोडे आहेत. मग थोडं लक्षात ठेवायचं, काही ससे घोडे, काहीच अडचण नाही. पण आपल्याला सगळे निष्कर्ष चेक करायचे नाहीयेत. मेथड बदला प्लीज, अपग्रेड युअर सेल्फ. जुन्याच मेथडने जर तुम्ही कार्यक्रम करत असाल इथंच राहाल, मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं, इथंच राहाल. इथं लक्षात. मग थोडं मी सगळे निष्कर्ष अजिबात चेक करणार नाहीये, माझं डायरेक्ट लक्षात जम्पिंग इथं कुठं पाहिजे, पर्यायी उत्तराकडे पाहिजे, ऑप्शन मध्ये पाहिजे. आता ऑप्शन मध्ये पण तुमचं निरीक्षण क्षमता स्ट्रॉंग पाहिजे. निरीक्षण क्षमता म्हणजे काय, सर्वात जास्त वेळ आलेला निष्कर्ष चेक करा. सर्वात जास्त कोणता निष्कर्ष वापरलाय त्यांनी, डी वापरलाय. मग डी अगोदर चेक कर. मला विचारले योग्य, मला विचारले यथार्थ, मला विचारले सत्य, मला विचारले अचूक, मग फक्त डी वाच. डी काय म्हणले, सर्व घोडे गायी आहेत. सगळे घोडे गायी, घोडे आणि गायी काय संबंध आहे दोघांमध्ये, दूर के रिश्तेदार. एकही गाय घोडा नाहीये, एकही घोडा गायी नाहीये, तरी पण म्हणते सर्व घोडे गायी आहेत. मग सांगा हे बरोबर असेल का, नाहीये, लक्षात ठेवायचं. आता डी चुकीचा आहे. जरी बी बरोबर येत असला ना तरी तो लक्षात संगतीमुळं बी जाऊ शकतो. चुकीच्या लोकांची संगत ही तुम्हाला संपवू शकते. तुम्ही जरी बरोबर असाल पण चुकीच्या व्यक्तीसोबत असाल तरी लक्षात तुम्ही चुकीचे आहात. ही कॉन्सेप्ट आहे. डी मुळे हा पर्याय कटला. फक्त डी तर पॉसिबल आहे का रे, कारण मला अचूक विचारले, शक्यच नाही. आणि याच्यामध्ये पण डी घेतलाय सरळ सरळ, हे पण चुकीचं आहे. हे नाही, हे नाही, हे नाहीये, याचा अर्थ यापैकी नाहीये, नन ऑफ दी अबाव. म्हणजेच याचा अर्थ असा असू शकतो, सर्व निष्कर्ष
कार्य चुकीचे आहेत असं असू शकतो. इथं लक्षात, बाकी मला डझंट मॅटर, माझ्या उत्तरापर्यंत गेलोय मी, माझा डी योग्य असेल का नाहीये, माझा डी योग्य असेल का नाहीये, माझा डी योग्य असेल का नाहीये, कारण मला योग्य शोधा म्हणून सांगितलंय. इथे लक्षात, त्यामुळे ऑब्झर्वेशन बेस वाढवा, पर्यायाचं ऑब्झर्वेशन बेस वाढवा. तुम्ही काय करता, सगळे निष्कर्ष चेक करत बसला असता, हे चेक केलं असतं, हे चेक केलं असतं, हे चेक केलं असतं, हे चेक केलं असतं, आणि तेवढा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये नसतो. इथं लक्षात, बिनधास्त तुम्ही बाकीचे निष्कर्ष चेक करून बघा ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये, तुमचे एकही निष्कर्ष तर बरोबर येणार नाहीये. बिनधास्त लिहायचं. ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जमलं. तुम्हाला असंच मी डेव्हलप करणार आहे. 21 पेपर, 21 टॉपिक, टार्गेट 21 डिसेंबर, 17+ मार्क तुम्हाला आरामात मी मिळवून देतो. आपले 25 टेस्ट पण खरेदी करा, जे कॉम्प्रिहेन्शन सध्या चालू आहेत त्या पण टेस्ट खरेदी करा, आणि प्लस आपली गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 खरेदी करायला विसरायचंच नाही. इथे लक्षात, मागचे सगळे टॉपिक मी डोळ्यासमोर ठेवलेत आणि लक्षात पेपर किंवा ते टॉपिक सिलेक्ट केलेत आणि त्याच्यावर मी पीवायक्यू घेतोय. ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर बिंदास पर्याय क्रमांक काय असेल रे, 4 होतं. चला परत 3 उदाहरणे आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. यथार्थ शब्द आला बघ. यथार्थ निष्कर्ष निवडा म्हणजे काय, यथार्थ वैध म्हणजे बरोबर, अचूक त्याचा अर्थ होतो, सत्य त्याचा अर्थ होतो, बरोबर त्याचा अर्थ होतो, अनुसरून, निगडीत असे शब्द आयोग वापरत. कळते ना, बघा शब्दाला घाबरायचं नाही. मग चल विधानावर डायग्राम तयार करूया. सर्व बी एक्स आहेत, सर्व बी, ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये, सर्व बी एक्स आहेत. चला, सर्व एक्स हे जी आहेत, सर्व एक्स हे जी फॉर गॉड, आणि काही जी टी आहेत. ज्या दोन घटकामध्ये संबंध तेवढाच विचार कर, एक्स्ट्रा विचार करायचा नाही. सर्व काही जी हे टी आहेत, लक्षात ठेवा. या जी आणि फक्त टी मध्ये संबंध आहे, काहीच अडचण नाही. चला पुढे. बरं ठीक आहे, मी इथं अ चेक केला, अ जर चेक केला, बघा काही बी टी आहेत. बघ रे, मी पेन थोडं बघा डार्क करून देतोय ना. काही बी टी आहेत का, काही बी टी आहेत का रे वा. एकही बी टी नाही, एकही टी बी नाहीये, पण तरी म्हणतात ते काही बी टी आहेत. कुठं कुठं दिसतंय, ए असं आणि ए असं, कारण अ वालं माझं उत्तर नसणार आहे. बिंदास. आता थांब, आता अजून ट्रिक सांगतो. आता उरल्या 2 पर्यायामध्ये लक्षात ठेवा, कॉमन चेक नाही करायचा कधीच. कॉमन चेक करायचं नाही म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये पण क दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये पण क दिसतोय. कॉमन नाही चेक करायचा, अनकॉमन चेक करायचा. पण अनकॉमन चेक करताना सुद्धा कसा चेक करायचा, सिरीज वाईज चेक करायचा. अ नंतर काय असतो, ब असतो. ब चेक कर. ब काय म्हणले सांगा, काही टी एक्स आहेत. बघा, एक्सचा कार्यक्रम इथं संपलाय आणि टी इथं सुरू झालाय. मग काही टी एक्स आहेत का, नाही, चुकीचं आहे. ब चुकीचं आहे. हे आता असं आणि हे असं. किती वेळ लागला, विषय संपला. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. तुम्ही चेक करून बघू शकता. इलिमिनेशन मेथड इज स्ट्रॉंग मेथड. तुम्ही फक्त आजपर्यंत इलिमिनेशन शब्द ऐकला असेल पण अप्लाय नाही केला असेल, केलं नसेल, लक्षात ठेवायचं. ओके, बघा व्यवस्थित. इलिमिनेशन मेथड गणिताला, मॅथमॅटिक्सला आणि लक्षात रिझनिंगला ही स्ट्रॉंग आहे. तुम्ही त्याचा अप्लाय करू शकता. मॅथ तर आपण ऑप्शनच्या भोवती खेळून उत्तर काढतो. ओके, चलो, व्हेरी गुड. चला, याचं उत्तर संपलं बाळा. मी काय करतोय, काम कमी करतोय, आणि काम कमीच करा. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला लक्षात प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. 20 मिनिटामध्ये 20 क्वेश्चन, 18 मिनिटामध्ये तुम्ही 17-18 प्रश्न आरामात घेऊ शकता मॅथ रिझनिंगचे, कमीत कमी वेळेमध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 2 बाकी तुम्ही चेक करून बघा. मला हे फक्त सांगायचं, तुम्हाला तयार करायचं याच्यामध्ये तुमचा अभ्यास असेल, पण तुम्ही जुन्याच मेथडने अभ्यास केलेला असेल तर त्याला फक्त एक वॉश द्यायचा आपल्याला. ओके, बघा बाकी काही नाही. याचं उत्तर लिहा बिंदास पर्याय क्रमांक 1. तुम्ही बाकीचं चेक करून बघू शकता, तुमच्याकडे समोर डायग्राम दिसते. ओके, विधान बघा. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय सांगितलं रे, विधानावर डायग्राम तयार करा. सर्व कमळे कोवाल आहेत. सर्व कमळे, ते गाणं नाहीये ओ कमळे आ, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. सर्व कमळे कोआला, जसं सांगितलं तसं जायचं, एक्स्ट्रा डोकं नाही चालवायचं. सर्व कोआला बोटी आहेत. सगळे कोआला बोटी आहेत म्हणून सांगितलंय, काहीच अडचण नाही. आणि काही भिंती बोटी आहेत, काही भिंती, ज्या 2 घटकामध्ये संबंध तेवढाच विचार. हे विनाकारण भिंती कुठं घ्यायचे नाहीत, कोवाला कमळेमध्ये घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवायचं. जर ऑप्शन नसेल तर जायचं असतं तिकडं. भिंती लक्षात ठेवायचं. काय म्हणले, काही बोटी भिंती आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. चला पुढे. मी अ जर चेक केला, काही बोटी कमळे आहेत, काही बोटी कमळे, काही बोटी कमळे, आत्ताच बघितले आपण, लक्षात ठेवा. बाहेरून आतमध्ये काही, काय अडचण नाही. काही बोटी कमळे, म्हणजे सरळ सरळ माझं अ कुठं कुठं आहे ते माझे उत्तर असू शकतात. बिंदास म्हणतोय मी, कारण अ बरोबर आहे.
मला तेच विचारले त्यांनी, वैध विचारले, वैध म्हणजे सत्य विचारले. तर माझा बरोबर आहे, काही बोटी कमळे 100%, हे बरोबर आहे. कुठं कुठं आहे तेच माझे उत्तर आहेत. इथं दिसतोय आणि इथं दिसतोय. याच्यामध्ये आहे का? नाहीये. याच्यामध्ये आहे का? नाहीये. नाहीये. स्पेसिफिक जर एक तर माझं फक्त उत्तर काय असेल? असेल, नाहीतर क असेल, नाहीतर स्पेसिफिक असू शकतो. आता सोबत कोण आहे? क फक्त चेक कर. क काय म्हणले? सर्व कोवाला कमळे आहेत. सर्व कोवाला, सगळे कोवाला कमळाच्या आतमध्ये आहे का? नाहीये. सगळे कमळे कोवाला आहेत, लक्षात ठेवायचं. पण उलट आहे ते, सर्व कोवाला कमळाच्या आतमध्ये नाहीयेत. त्यामुळे क चुकीचा आहे. बरोबर सोबत चुकीचा आला, त्यामुळे आता याला बिंदास फुली मारा. हा तर नसणारच आहे माझं उत्तर. उत्तर 2 इज राईट आन्सर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. बाकी काही नाही. स्ट्रॉंग मेथड अप्लाय करा. येते लक्षात? इलिमिनेशन मेथड स्ट्रॉंग असते. तुम्हाला प्रत्येक रिझनिंग मध्ये सांगतोय मी. आता तुम्ही क्लासिफिकेशन टॉपिक मध्ये तर बघाल, डोक्याला हात लावूनच घ्याल तुम्ही. अरे बापरे, एवढं सोपं असतं का? प्रश्न एवढा भला मोठा दिसतो. अरे बापरे, प्रश्न बघूनच वर्ग स्किप करतं. स्किप नाही करायचं, स्किप नाही. जेवढा मोठा प्रश्न, डेटा जास्त, तेवढा क्वेश्चन सोपा असतो. आणि तुम्हाला क्वेश्चनवर जम्पिंग करता आलं नाही आजपर्यंत. इलिमिनेशन मेथड स्ट्रॉंग तिथे अप्लाय होते. डेटा जास्त आहे ना, त्यामुळे. चला पुढे. उत्तर संपलं. बिंदासले, बिंदासले, काय काळजी करू नको, लक्षात ठेवा. पण मी काम कमी करतोय. काम सगळे निष्कर्ष मी अजून मी चेक नाही केले कुठंच, कारण कॉन्फिडन्स आहे मला. येते लक्षात? योग्य, वैध, अचूक या शब्दावर तुमचं लक्षात ठेवा, लक्ष असलं पाहिजे. चला पुढे. 3चं उत्तर बिंदास. ऑप्शन 2. ऑप्शन 2. चला, वैध निष्कर्ष निवडा. बघ रे दाद्या, वैध म्हणजे कसले? सत्य. सत्य विचारले. चला मग, काही पेन्सिली बंदुका आहेत. बघ रे, काही पेन्सिली बंदुका, काही पेन्सिली बंदुका, काहीच अडचण नाही. जसं सांगितलं त्याप्रमाणे जायचं. एक्स्ट्रा डोकं इथं चालवायचं नाहीये. येतं लक्षात? परत काही बंदुका पेणे आहेत, काही बंदुका पेणे. चला, आणि काही पेणे मारेकरी आहेत. लाव बा आपलं लॉजिक, लाव लॉजिक. सगळं चेक नको करू. ऑप्शन 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 कडे जा. सर्वात जास्त वेळा निष्कर्ष कुठला आहे बघ, चेक कर. अप्लाय होतं. अप्लाय होतं म्हणजे काय? मास्तर मला इथं पण बी दिसतोय, इथं पण बी दिसतोय, इथं पण बी दिसतोय, मला विचारलं योग्य, मला विचारलं योग्य. बरोबर आहे ना? मग चला पुढे. चला 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 चला, तेवढं चेक कर. फक्त ब चेक कर. काही बंदुका मारेकरी आहेत का? काही बंदुका मारेकरी आहेत का रे? दूर के रिश्तेदार, एक ही बंदूक मारेकरी नाहीये, एक ही मारेकरी बंदूक नाहीये. नाही, लक्षात ठेवायचं. मग चुकीचं आहे. मला विचारलंय योग्य. मग कुठं कुठं ब आहे. ब बरोबर आहे का? विषय संपला. ब बरोबर आहे का? विषय संपला. ब बरोबर आहे का? विषय संपला. 3 पर्याय कटले तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4. बिंदास्त, डोळे झाकून विश्वास ठेव मास्तरवरती. ओके, बाकी काही नाही. अप्लाय होतात त्या गोष्टी. येतं लक्षात? आणि माझे क्वेश्चन नाही आहेत. आता टॉपिक वाईज PYQ सिरीज मी टाकले ह्याला. आयोगाचा क्वेश्चन आहे हा. तुम्ही म्हणणार मास्तरने तयार केला असेल क्वेश्चन इम्प्रेशन पाडण्यासाठी. अजिबात नाही. डोक्यातच घेऊ नको, लक्षात ठेवायचं. आयोगाचा प्रश्न आहे. आयोगाचा कुठं ना कुठं पडलेला प्रश्न आहे. टॉपिक वाईज मी फक्त मुद्दाम मेन्शन नाही केलं ते कुठं पडलाय तो. कळतंय का? येतंय का लक्षात? त्यामुळे थोडं बघा. हे माझे क्वेश्चन नाहीयेत, आयोगाचे क्वेश्चन आहेत. आयोग म्हणतो असा अभ्यास कर तू तरच पास होशील. जुन्या मेथडनी करत असतील तर इथंच बसशील, बिगार लग्नाचा राहशील, लक्षात ठेवायचं. ओके, हा 100%. लग्न आता कसं आहे? लग्न कधी होणार आहे तुमचे? नोकरी असेल तर छोकरे, नाहीतर मग तुमचा कार्यक्रम संपलेला आहे. नुसतं दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचून यायचं. बजाव बांगो बांगो बांगो. दुसऱ्याच्या गाण्या नुसतं नाचून यायचं, तेवढंच समाधान. लग्न तुमचे होणार आहेत का? हा, होतील, पण नोकरी पाहिजे. पोटा पाण्याचा प्रश्न. अपेक्षा लय आहेत पोरींच्या, बेकार अपेक्षात, लक्षात ठेवायचं. बायोडाटा आपल्याकडे भरपूर बायोडाटा आहेत. साइड बाय आपण ते पण करतो, लक्षात ठेवा. साइड बाय. हा, चला पुढे. 4चं उत्तर बिंदास लिहायचं. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. कळलं? फक्त मी काय केलं बाळा? सगळे निष्कर्ष चेक केले का? नाहीये, फक्त बी चेक केलं. माझं लक्ष इथं आहे. मला योग्य विचारले. ब चुकीचं आहे. ब मुळे हा, ब मुळे हा, ब मुळे हा पर्याय कटला. उत्तर काय असणार? यस. येतंय लक्षात? चला पुढे. नेक्स्ट. 4 नंतर 5 सर्व स्विच प्लग आहेत. बघ रे, सर्व स्विच प्लग आहेत. जसं सांगितले तसं एक्स्ट्रा मी डोकं चालवत नाही काहीच. हा, परत सांग रे. काही प्लग हे बल्ब आहेत. काही प्लग, ज्या 2 घटकामध्ये संबंध तेवढाच. काही प्लग हे बल्ब आहेत. आणि काय म्हणले? सर्व बल्ब हे होल्डर आहेत, लक्षात ठेवायचं. बघा, सर्व स्विच हे प्लग आहेत. काही प्लग हे बल्ब आहेत. आणि सर्व बल्ब हे होल्डर आहेत, लक्षात ठेवायचं. सर्व बल्ब हे होल्डर आहेत. सगळे बल्ब
होल्डरच्या आतमध्ये घ्यायचेत, काहीच अडचण नाही. जसं सांगितलं त्याप्रमाणे द्यायचं, एक्स्ट्रा डोकं चालवायचं नाही. चला पुढं पुढं पुढं. बरं एक चेक करूया. एक जर चेक केला, सर्व होल्डर्स प्लग आहेत, सगळे होल्डर्स प्लगच्या आतमध्ये आहेत का? नाहीये. लक्षात, मला काय विचारलं इथं योग्यच असण्याचा अर्थ इथं सत्य पर्यायामध्ये दिलेला आहे. मग सर्व होल्डर्स प्लग आहेत का रे? सगळे होल्डर्स हे प्लगच्या आतमध्ये आहेत का? काहीचा संबंध याच्यामध्ये. काही प्लग होल्डर आहेत, काही होल्डर प्लग आहेत, समथिंग बरोबर आहे ना. 5 आपले स्टेटमेंट. मग मला सांगा हे इथं एक सत्य म्हणते, एक सत्य आहे का? चुकीचं आहे. एक चुकीचं आहे. एक पहिला पर्याय कटला. एक सत्य आहे म्हणते. तिसरा पर्याय कटला. एक लक्षात ठेवा. बघा आता मग काय सांगतोय, निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही असत्य असू शकतात, कारण माझा 1 हा असत्य आहे. हे माझं उत्तर येऊ शकतं. आता बघ माझे 2 पर्याय कटलेत, हा पर्याय कटला, हा पर्याय कटलाय. आता उरलेल्या 2 पर्यायामध्ये माझं उत्तर आहे. मग तू काय चेक करतील रे? फक्त 2 चेक कर ना. हा काम कमी कर. आता 2 जर चेक केला, काही प्लग हे स्विच आहेत का? काही प्लग कुठे आहेत बघ, काही प्लग हे स्विच, यस बाहेरून आतमध्ये आलोय. काही प्लग हे स्विच 100% आहेत, म्हणजे हे बरोबर आहे. कारण कसं, या नियमानुसार पाठीमागं सांगितलंय बेसिक सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत. जर काही बी ए असतील तर काय रे, काय सांगितलं तर काही प्लग हे स्विच, काही प्लग हे स्विच. यस, हे बरोबर आहे. स्पेसिफिक लक्षात ठेवायचं बघा याच्यामध्ये. मग आता हे तर माझं सत्य नाहीये, एक तर चुकीचं आहे. लक्षात, दोन्ही असत्य होतील का? मग नाही, हे एक चुकीचं आहे, एक चुकीचं आहे आणि एक इथं बरोबर आहे. मला मग स्पेसिफिक तुम्ही 2 दिला ना त्यांनी, उत्तरले यस. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. समजायला लागले का? एकदम छान आणि युनिक हे 20 क्वेश्चन. 20 क्वेश्चनच्या बाहेर लॉजिक जाणार नाहीये असेच क्वेश्चन मी टाकलेत. आणि याच्यामध्ये अप्रोच पण क्वेश्चन टाकलेत. अप्रोच म्हणजे काय असतं? कंबाईनचं अप्रोच कुठं असतं? राज्यसेवा असतं. लक्षात ठेवायचं. सीसॅटचा तुम्ही पेपर कधी बघितलाय का? नाही बघितलं. आयोगाला माहित आहे पोरग सीसॅटचा पेपर बघत नाहीये. सीसॅट मधले हाय असे क्वेश्चन उचलता आयोग कंबाईनला टाकतो, थोडे नाव वगैरे बदलून, कारण तुमची झेप आयोगाला माहित आहे तुम्ही कुठेपर्यंत जाऊ शकता. येतं लक्षात. अप्रोचचा अर्थ तोच असतो, पुढचे पेपर बघा. म्हणजे आपण जे एक्झामची तयारी करतोय त्या एक्झामच्या पुढे एक स्टेप फक्त पुढे जाऊन अभ्यास करा असं आयोग सांगतो. ओके, चला पुढे. ओके, काय कळतंय रे बाळा? अडचण 5चं उत्तर बिंदास ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. चला, काही विधाने त्यावरून काढलेली 4 अनुमान दिलेले आहेत. अनुमानावर योग्य निष्कर्ष ओळखा, योग्य पर्याय निवडा वगैरे त्यांनी सांगितले. काहीच नाही. काही कुत्रे बकरे आहेत. बकरे, काही कुत्रे बकरे. परत सांगा, काही कुत्रे बकरे आहेत. परत सांग रे बाळा. सर्व बकरे झाडे आहेत. सर्व बकरे झाडे. परत सांगा, काही झाडे कुत्रे नाहीत. थांब, काही झाडे कुत्रे नाहीत. याची ऑलरेडी डायग्राम आपली बनलेली आहे. याची ऑलरेडी डायग्राम बनलेली आहे. कुठं बनलेली आहे बघा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? काही कुत्रे झाडे नाहीयेत, काही कुत्रे झाडे आहेत, काही झाडे कुत्रे आहेत, काही कुत्रे झाडे नाहीयेत, काही झाडे कुत्रे नाहीयेत आणि काही कुत्रे झाडे समान आहेत. यापैकी इथं वाक्य आलेलं आहे. याची ऑलरेडी डायग्राम बनलेली आहे. परत डायग्राम बनवू नको. कळतंय का? येतंय लक्षात? मग चला आता काय विषय आहे? बरं ठीक आहे, मी एक चेक करतो. काही झाडे कुत्रे आहेत, काही झाडे कुत्रे आहेत, हे बरोबर आहे. एक बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर माझं असू शकतं. बघा हे दोन्ही म्हणजे एक इथं पण दिलंय, हे पण माझं उत्तर असू शकतं. स्पेसिफिक लक्षात ठेवायचं. स्पेसिफिक हे माझं उत्तर असू शकतं. बघा हे बिंदास बघूया. मी ऑप्शन 2 आणि 4 मी कट करू शकतो. पण अजून काय करतो मी, जर हे चेक केलं काय रे, काय म्हणले पुन्हा? सर्व कुत्रे झाडे आहेत. सर्व कुत्रे, सगळे कुत्रे झाडाच्या आतमध्ये आहेत का? काही मध्ये आहेत. बिंदास त्याला फुली मार. हे तर माझं उत्तर नसणार आहे. मी ऑलरेडी फुली मारले कारण कॉन्फिडन्स आहे. लक्षात ठेवायचं. पुन्हा चला पुढे. म्हणजे आता मला सांगा, ह्याच्यातला अजून एक कट मारू शकतो मी. काय कट मारू शकतो? इथं 2 ना, 2 काय सर्व कुत्रे झाडे म्हणले, हे 2 चुकीचं आहे. मग 2 याच्यामध्ये पण दिलाय ना, हा अनुमान निघतो म्हणते. ह्याला फुली मार. 2 पर्याय कटले. आता उरलेल्या ऑप्शन मध्ये माझं उत्तर असणार आहे. एक तर स्पेसिफिक, जर एक स्पेसिफिक निष्कर्ष दिलेला असेल ना, तेच उत्तर असतात. मी काय सांगितलं बा, स्पेसिफिक जर एक बरोबर निष्कर्ष असेल, कुठं त्यांनी दिला सेपरेट स्पेसिफिक निष्कर्ष फक्त 2 बरोबर, आणि दुसरे जर ऑप्शन असतील 2-3 एकत्र घेऊन आणि हा एक सेपरेट दिलेला असेल, तर हे उत्तर येऊ शकतं. बघूया तरी. आता 3 जर चेक केला, 3 काय म्हणले? सर्व बकरे कुत्रे आहेत. सगळे बकरे कुत्र्याच्या आतमध्ये, इम्पॉसिबल. 4 नको चेक करू. हे बिंदास मगाशी मी फुली मारलं होतं. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. बघा 6चं उत्तर बिंदास ऑप्शन 1 लिहा. बघा मी काय करतोय, एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करतोय, विधानावरून डायग्राम तयार करून मी डायरेक्ट कसं कुठं जम्पिंग करतोय, हे थोडं लक्षात इम्प्रूव्हमेंट करा. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. ओके बाळांनो,
बघा एकदम छान आहे, व्यवस्थित आहे, सगळं छान पद्धतीनं चाललंय आपलं. बाकीच्यामध्ये काय. चला पुढे. पुढे दिलेली विधाने त्यावर आधारित दिलेले निष्कर्ष लक्षात घ्या व योग्य निष्कर्षाचा वापर करा. चला सोपा, याच्यामध्ये काही विशेष नाहीये. बघा आता काही डॉक्टर शिक्षक आहेत, काही डॉक्टर काय म्हणले शिक्षक आहेत. जसं सांगितले त्याप्रमाणे जायचं. चला सर्व शिक्षक इंजिनियर आहेत, सगळे शिक्षक इंजिनियरच्या आतमध्ये पाहिजे. चला इंजिनियर. हा परत काय म्हणलं रे बाळा, काय म्हणले सर्व इंजिनियर्स वैज्ञानिक आहेत, सगळे इंजिनियर्स हे कसे घ्यायचे वैज्ञानिक मध्ये घ्यायचे. हा वैज्ञानिक वैज्ञानिक. चला 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 चला. आणि काय म्हणले विधानावर डायग्राम तयार करा, डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा. बरं ठीक आहे. स्पेसिफिक त्यांनी असे दिलेत बघा, हेच उत्तर येऊ शकतात म्हणून सांगितले. स्पेसिफिक वाले शक्यतो बघा हे उत्तर येऊ शकतात म्हणून सांगतोय मी, बाकी काही नाही. जर समजा मी असा चेक केला, याच्यामध्ये पण 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहे, जर मी 2 जर चेक केला, सर्व इंजिनियर डॉक्टर आहेत का रे? सर्व इंजिनियर डॉक्टर आहेत का? काही डॉक्टर इंजिनियर आहेत आणि काही इंजिनियर डॉक्टर आहेत. 2 तर चुकीचं आहे माझं. 2 इथं योग्य म्हणले, 2 इथं योग्य म्हणले. ही असं थांबा. आता इथं स्पेसिफिक मी फक्त आता ज्याच्यात कंटेंट कमी आहे तोच चेक करा, ज्याच्यात निष्कर्ष कमी आहे ते चेक करा. मग एक चेक करू मी. काही वैज्ञानिक डॉक्टर आहेत, काही वैज्ञानिक डॉक्टर आहेत का? 100% आहेत. स्पेसिफिक त्यांनी 1 दिलाय, स्पेसिफिक 1 दिलाय, लक्षात ठेवायचं. त्यामुळे माझं उत्तर हेच असणार आहे. एकच लक्षात, माझं उत्तर हेच असणार आहे. आता जर समजा हे बरोबर आहे 1 तुमचा, पण 3 तरी खात्रीसाठी जर चेक केला, काही इंजिनियर डॉक्टर आहेत, काही इंजिनियर डॉक्टर, लक्षात ठेवायचं काही इंजिनियर डॉक्टर आहेत का रे? काही इंजिनियर डॉक्टर होत आहेत का? होत आहेत. पण बघा आता व्यवस्थित, काही इंजिनियर डॉक्टर होत आहेत का? हे पण बरोबर येते. थांबा 1 मिनिट. एक पण बरोबर येते, पण बघूया आता इथं. काही वैज्ञानिक डॉक्टर आहेत, काही वैज्ञानिक डॉक्टर आहेत, हे पण बरोबर आहे. आता नॉर्मली बघा थोडं हे बरोबर होतं, पण ते 50% बरोबर होतं. उत्तराचे चान्सेस सगळ्यात जास्त कुठे आहेत असं त्यांनी ऑप्शन तयार केला इथं. त्यामुळे थोडं बघा याच्यामध्ये. हा तुमचा 100% बरोबर आहे, हा बरोबर आहे, पण 50% बरोबर आहे. कळतंय का? येतोय का लक्षात? त्यामुळे बघा व्यवस्थित सांगतोय मी, बाकी काही नाही. त्यामुळे हाता फुली मारायला. हे बरोबर होतं, पण काय रे ह्याच्यात उत्तराचे चान्सेस किंवा उत्तराची जी टक्केवारी आहे, पर्सेंटेज आहे, ते कमी आहे. आणि याच्यामध्ये जास्त, कारण हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. हे 50% पकडलं, हे 50% पकडलं, तर इथं 100% उत्तर आपलं असणार आहे. हे उत्तर लिहा बिंदा. सॉरी, पर्याय क्रमांक 3 दॅट इज करेक्ट आन्सर. कळतंय का? कळतंय? अडचण काही प्रॉब्लेम आहे का? हे बघा बा, येते विषय. अडचण काय असेल तर बिंदास विचारू शकता. 7चं उत्तर पर्याय क्रमांक 3 लिहायचं. पर्याय क्रमांक 3. 7 नंतर 8, 3 विधाने वगैरे वगैरे सर्व बी जे आहेत. बघा काय म्हणले पुन्हा, यथार्थ शब्द वापरलाय. यथार्थ म्हणजे योग्य निष्कर्ष ओळखा. सर्व बी जी आहेत, सगळे बी, ज्याला सर्व बी, सर्व शब्द आतमध्ये ना, ज्याला सर्व शब्द तो आतमध्ये, सर्व बी हे जे आहेत. चला परत सांगले बघा, काही सी हे जे आहेत, काही सी हे जे आहेत. चला आणि परत सांगितले सर्व पी. आता बघा ज्या 2 घटकामध्ये संबंध तेवढाच विचार. सर्व पी सी, सगळे पी सी च्या आतमध्ये पाहिजे. विनाकारण पी इकडे आतमध्ये घेऊ नका. पी माझा फक्त सी च्या आतमध्ये झाला पाहिजे. ओके चला, काय अडचण नाहीये. आता काय करूया, थोडं बघा, हा छान क्वेश्चन आहे, ह्याला आयएमपी म्हणा. हा मी यूपीएससीचा एमपीसीचा विचारलेला प्रश्न, एमपीसीला. पण एमपीसी डेंजर असते, कारण तुम्ही ऑब्झर्वेशन पर्यायचं करत नाही. ओके आता बघूया आपण काय विषय आहे. जर मी आता बघा म्हणलं, बघा डिमांड वाढली ना, एक्झामची डिमांड वाढली. ही राज्यसेवेचा प्रश्न असेल तर डिमांड वाढली, कंबाईनचा प्रश्न असेल तर पटकन उत्तरापर्यंत. ओके चला, आता काय म्हणले, काही सी बी आहेत, काही सी बी आहेत का रे? बी तर संपले, सी तर सुरू झाले, ह्याला फुली मार. अ माझा चुकीचा आहे, हे माझं उत्तर नसणार आहे. आणि सर्व मध्ये पण आहे ना, सर्व मध्ये पण आहे की लॉजिक, लक्षात ठेवायचं. हे 2 माझे उत्तर नसणार आहेत, कारण मला विचारलं यथार्थ. पहिलं जर चुकीचं असेल तर या सर्व मध्ये पण अ आहे. हे 2 पर्याय माझे उत्तर नाहीयेत. आता ह्या 2 पर्यायापैकी माझं उत्तर असणार आहे. ब चेक कर. ब बघ, एकही पी हा जे नाही, एकही पी हा जे नाही. पी सॉरी, पी इथं आहे ना आपला, पी इथं आहे आणि जे इथं सुरू झाला. यस, ब चुकी, माझा ब बरोबर आहे. ब बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. आता ब बरोबर असेल, आता एकही पर्याय बरोबर नाही, ठीक आहे, हे उत्तर येऊ शकतं. पण बघूया, ब तर माझा बरोबर आहे. मग क जर चेक केला, काही बी, लक्षात ठेवायचं, काही बी सी आहेत का? काही बी सी, इथं बी आहे, इथं सी आहे. एकही बी सी नाही, एकही सी बी नाहीये, आणि तरी पण म्हणतात ते काही बी सी आहे. चुकीचं आहे, हे क चुकीचं आहे. मग आता बघा, हे बरोबर असून सुद्धा हा चुकीचा आहे. चुकीच्या सोबत आला ब म्हणून हा पर्याय कटला. आणि इथं नीट बघा त्यांनी काय म्हणतात ते. स्पेसिफिक मला असं फक्त ब बरोबर आहे असा त्यांनी ऑप्शन दिला नाही.
आणि पर्याय क्रमांक 4 त्यांनी खूप छान तयार केलाय. काय म्हणले? एकही पर्याय 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 शब्दाला अंडरलाईन करतो. एकही पर्याय म्हणजे आम्ही जे पर्याय 1, पर्याय 3, पर्याय 2 जे तयार केलेत ना, त्यापैकी एकही पर्याय बरोबर नाही, त्यांचं असं म्हणणं आहे. जर त्यांनी असं म्हणलं असतं एकही निष्कर्ष बरोबर नाही, पर्यायाच्या ठिकाणी जर निष्कर्ष शब्द लागलास ना, निष्कर्ष, तर मी स्वतः ऑब्जेक्शन घेतलं असतं आयोगावरती. त्यांनी काय म्हणले? आम्ही जे पर्याय तयार केलेत अ ब क, लक्षात ठेवायचे, त्यापैकी एक पण पर्याय बरोबर नाही. स्पेसिफिक माझा ब निष्कर्ष बरोबर आहे. त्यांनी असं म्हणलं असतं एकही निष्कर्ष बरोबर नाही, जर असं म्हणलं असतं तर ऑब्जेक्शन. लक्षात. पण लक्षात एकही पर्याय बरोबर नाही. त्यामुळे तुमचं नीट बघा, ऑब्झर्वेशन छान पाहिजे. वाचन करताना प्रत्येक शब्दांचं म्हणणं काय आहे ते तुम्ही बघा, स्पेसिफिक लक्षात ठेवा. तर आपण काय करतो? डोळे झाकून वाचतो, तसं नाही. अंडरस्टँडिंग कोण वाढवा, वाचा, लक्षात ठेवा. कळते? बघा काही नाही, एकही पर्याय शब्दामुळं मग लक्षात उत्तर लिहायचं. आम्ही जे 3 पर्याय तयार केलेले आहेत त्या 3 पर्यायापैकी एकही पर्याय माझा बरोबर नाही, त्यांचं असं म्हणणं होतं. याचं उत्तर बिनधास्त डोळे झाकून पर्याय क्रमांक 4 उत्तर लिहायचं आहे. विषय संपला. ओके, चला रे बाळा, 8चं उत्तर 4. चला पुढे, नेक्स्ट 9. पुढील विधानाचा अभ्यास करून योग्य निष्कर्ष ओळखा. सर्व कुत्रे मांजर. याला IMP करा. हे उदाहरण मी मुद्दाम घेतलंय. पॉसिबिलिटीवरचं उदाहरण आहे रे बाळा. पॉसिबिलिटी फक्त आयदरचं नाही म्हणलं, पॉसिबिलिटीचं उदाहरण आहे. हे असं होऊ शकतं का? अद्याप असा प्रश्न नाही विचारला कंबाईनला, पण हे प्रेडिक्शन क्वेश्चन असू शकतो. पुढच्या एक्झामसाठी अप्रोच क्वेश्चन असू शकतो. येतं लक्षात? मग चला, सर्व कुत्रे मांजर आहेत. साईन जसं आपल्या नियमाप्रमाणेच करायचं. सर्व कुत्रे मांजर आहेत. बघा काय अडचण नाही. काही मांजर वाघ आहेत, काही मांजर वाघ आहेत. चला पुढे. काय रे? एकही वाघ लांडगा नाही. थांबा थांबा थांबा. बरं, सर्व कुत्रे मांजर आहेत, काही मांजर वाघ आहेत आणि एकही वाघ लांडगा नाहीये. या वाघाचं आणि लक्षात ठेवायचं लांडग्याचा लक्षात ठेवा दुश्मनी आहे. लांडगा एकही लक्षात ठेवा वाघ लांडगा नाहीये, म्हणजे हे कट्टर एकमेकांचे दुश्मन आहेत. म्हणजे वाघ म्हणतोय लांडग्याला तू माझ्याकडे यायचं नाहीये, आणि लांडगा म्हणतोय वाघाला तू माझ्याकडे यायचं नाही. हे एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत, लक्षात ठेवायचं. मग लांडगा हा इकडं कुठं पण जाऊ शकतो. पॉसिबिलिटी मध्ये इथं येऊन बसू शकतो, अर्धा इथं येऊन बसू शकतो, इथं अर्धा येऊन बसू शकतो, परत त्या सगळ्या याच्यामध्ये बसू शकतो, सगळ्या कुत्र्यामध्ये बसू शकतो. पण पॉसिबिलिटी चेक करताना जर लांडग्यातला घटक जर वाघामध्ये येत असेल किंवा वाघातला घटक जर लांडग्यामध्ये जात असेल पॉसिबिलिटी चेक करताना, तर तो निष्कर्ष चुकीचा. म्हणजे या दोघांमध्ये व्यत्यय येत असेल पॉसिबिलिटी चेक करताना, तर तो निष्कर्ष चुकीचा असतो. विषय संपला. मग पहिला निष्कर्ष वाचा बरं. काय म्हणले? काही कुत्रे लांडगे असू शकतात. थांबा, आता मला नजरेनं कार्यक्रम करायचा. काही कुत्रे लांडगे असू शकतात का रे? काही कुत्रे लांडगे असू शकतात का? मी लांडगे अशी ओढून घेतली, झूम असं करत 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 काही कुत्रे लांडगे असू शकतात. मग मी फक्त इथं लांडगे टाकले, इथं लांडगा टाकला. मग मला सांगा, हे चेक करताना बघ जे ब्ल्यू दिसतं हे चेक करताना या दोघांमध्ये काय व्यत्यय आला का? वाघामध्ये लांडग्यामध्ये काय व्यत्यय आला का? नाही आला. व्यत्यय नाही आला हे बरोबर असतं. मग कळलं? येतं लक्षात? आणि परत थांबा, एक मिनिट थांबा. काही कुत्रे लांडगे असू शकतात हे बरोबर आहे. आता बरोबर म्हणजे सर्व निष्कर्ष योग्य मध्ये पण एक आहे, हे उत्तर येऊ शकतं. स्पेसिफिक असा एक दिलाय त्याने कुठं नाही. बरं ठीक आहे, अजून पुढे चेक करूया. सर्व कुत्रे लांडगे असू शकतात. थांबा थांबा. सगळे कुत्रे लक्षात, सगळे कुत्रे लांडग्याच्या आतमध्ये. पुन्हा लक्षात ठेवायचं. मी एक डायग्राम बनवतो, पुन्हा थोडं समजून घ्या. सर्व कुत्रे लांडग्याच्या आतमध्ये घेताना तरीही लक्षात ठेवा. मला सांगा, या लांडग्यामध्ये आणि या वाघामध्ये काय व्यत्यय आला का? हो काय, मी तो लांडगा स्पेसिफिक काढलाय आणि वाघ स्पेसिफिक काढलाय. येते लक्षात? हे बरोबर आहे ना? व्यत्यय आला का? नाही आला. नाही आला म्हणजे हे पण बरोबर आहे. आता 1 आणि 2 माझं बरोबर यायला लागले. याचा अर्थ असा सेन्स आहे, सर्व निष्कर्ष अयोग्य असं म्हणू शकत नाही मी. स्पेसिफिक लक्षात ठेवायचं. 3 असत्य बघूया असू शकतो. हे 2 तर असत्य आहे का रे? चुकीचं आहे. लक्षात. हा पर्याय कटला, हा पर्याय कटला. एक तर माझं उत्तर 1 असणार आहे, नाहीतर 3 असणार आहे. मग फक्त मी 3च चेक करतो की काही मांजर लांडगे असू शकतात. थांबा, काही मांजर लांडगे असू शकतात का? बरं, लांडगेकडे घेतले आणि तुम्ही काढले असे काही मांजर लांडगे. काढताना सांगले व्यत्यय आला का दोघांमध्ये? नाही आला. नाही आला म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा. हे पण माझं बरोबर आहे, हे पण माझं बरोबर आहे. पण त्यांनी काय म्हणते? हे असत्य आहे म्हणते. हे असं. आता बाकी काही चेक करू नको. 3 पर्याय मी कट मारलेत. हे असं. सर्व निष्कर्ष योग्य आहेत.
कारण आता नीट वाच, हिथं तू शेवटी नाही वाचत नीट. नाहीत म्हणले, सर्व मांजर लांडगे असू शकत नाहीयेत, सर्व मांजर लांडगे असू शकत नाहीत. कारण सांगतो बघा, ग्रीन वाला कलर बघा, ग्रीन वाला, सर्व मांजर लांडगे असू शकत नाहीत. जर सगळे मांजर लक्षात मी लांडग्याच्या आतमध्ये घेतले, बघ रे ग्रीन वाला सिग्नल, हा लांडगा कुठे चाललाय, लांडगा वाघाच्या आतमध्ये चाललाय, म्हणजे दोघांमध्ये व्यत्यय आला. पण असू शकत नाहीत म्हणले, असू शकतात म्हणलं असतं तर चुकलं असतं, असू शकत नाहीत, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं सर्व निष्कर्ष योग्य, दॅट इज द करेक्ट आन्सर. ओके, कळलं पॉसिबिलिटी. व्यत्यय आला की चुकीचं, व्यत्यय नाही आला की बरोबर, पॉसिबिलिटी संपली. कळायला लागले का? काय एकदम छान आहे टॉपिक, एकदम व्यवस्थित आहे. तुम्हाला फक्त एलिमिनेशन मेथड तुम्हाला स्ट्रॉंग करता आले पाहिजे. आणि जे पोरं आता ह्याला युट्यूबला बघत असतील, कुठे ऍपला बघत असतील, तर स्पीड लावा, व्हिडिओला स्पीड लावा आणि स्पीड लावून बघा 1.2, 1.3, 1.4, 1.5 जो तुम्हाला स्पीड सुटेबल आहे तो स्पीड लावायचा आणि पटापटा पटापटा व्हिडिओ बघून घ्यायचा. टाइम मॅनेजमेंट, वेळेला महत्व द्या. वेळ लक्षात ठेवा, खूप महत्वाची असते. वेळेला महत्व द्यायचं, आपला वेळ वाचवायचा आहे. एका एका सेकंदाचा विचार करा आयुष्यामध्ये, तरच तुम्ही मोठे व्हाल, नाहीतर मग संपला विषय. जो वेळेसोबत खिलवाड करेल ना, त्याचा वेळ पद्धतशीर कार्यक्रम करते. टाइम इज अ मनी, वेळेला देव माना, कारण ही वेळ पुन्हा नाही. आजचा दिवस परमेश्वर जरी खाली आला, म्हणला उद्या आपण रिस्पेक्ट केली परमेश्वराला, परमेश्वरा कालचा गेलेला दिवस मला आज पुन्हा दे. रविवार आता उद्याचा रविवार लक्षात ठेवा, पुढचा नेक्स्ट येईल, पण मागचा रविवार आज मी घेऊ शकत नाहीये, त्यामुळे लक्षात गेलेली वेळ पुन्हा नाही. पण आपली पुढची वेळ चांगली बनवण्यासाठी प्रयत्न करा, मेहनत करा, खाली माना घालून नुसता अभ्यास करा. 100% द्या एखाद्या गोष्टीला, ती गोष्ट तुम्हाला मिळते. लॉ ऑफ अट्रॅक्शन मिळते. आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा. जगाशी काय घेणं देणं नाही आपल्याला, काही घेणं देणं नाही. लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. काही होऊ द्या आयुष्यामध्ये, काही होऊ द्या, सोडून जाऊ द्या, दुसरे मिळतील. लक्षात ठेवायचं, ऑप्शन ठेवायचं. लय भारी शिकवतं, पुढे सांगतो मला प्रत्येक टॉपिक मध्ये, जे आपल्याला त्याच्या पाठीमागे लागायचं नसतं. पुढे मॅथ मध्ये पण लय भारी भारी गोष्टी आहेत. मॅथ लक्षात ठेवा, आयुष्याचं सगळं गणित शिकवता. मॅथमॅटिक्स एकदम जबरदस्त विषय आहे. सगळ्या अख्ख्या पृथ्वीचा सार मॅथ मध्ये बरं का रे, मॅथ मध्ये एवढी ताकद आहे. हे सगळे विषय मॅथ मध्ये आहेत, सगळे विषय म्हणतोय मी. बघूया तुम्ही, मॅथ मध्ये सांगतो सगळं कसं आहे ते. 9चं उत्तर बिंदास. आता लिहायचं ऑप्शन 1. चला पुढे, सर्व दगड हातोडे, ह्याला आयएमपी करा. एक मुद्दाम घेतले उदाहरण, मी का घेतले बाळा, ही तर ही आयदरची केस आहे. मागची कशी होती, पॉसिबिलिटीची होती. सगळं घेतले मी, काय ठेवणार नाही पाठीमाग. आयदर EIGHTER, आयदर ऑर, डॉट 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 ऑर शिकला असेल तुम्ही. किंवा पर्यायामध्ये किंवा शब्द आला तर मग काय वगैरे वगैरे. ओके, बरं ठीक आहे. एक थोडं तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो. आयदर ऑरची केस आहे, कसं ओळखायचं, कसं ओळखायचं तुम्ही शिकला असाल मार्केटमध्ये. याच्यामध्ये कुठं काही वाचायची गरज नसते, तुम्हाला क्वेश्चनच सांगतो, ही केस आयदर ऑरची आहे. काय सांगतो क्वेश्चन, पहिली गोष्ट पर्यायामध्ये, पहिली गोष्ट सांगतोय, पर्यायामध्ये किंवा शब्द असतो, पर्यायामध्ये किंवा शब्द असतो. बरं, आयदर ऑरची केस आहे, कसं ओळखायचं ते अगोदर तुम्हाला सांगतो. उद्या लेक्चर तुला लेंदी झालं तरी चालेल, पण क्लिअर करा सगळं. परत तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला कुठेही या टॉपिक बद्दल अडचण आली नाही पाहिजे. मी पाठीमागचं उदाहरण काय घेतलं होतं, पॉसिबिलिटीचं घेतलं होतं. आता काय घेतलंय, आयदर ऑरचं घेतलं. लक्षात ठेवायचं. मग कसं ओळखायचं, पर्यायामध्ये किंवा शब्द येतो. आलाय का, आलाय, ठीक आहे. हे आयदर ऑरची केस असू शकते. आता चला निष्कर्षाकडे. निष्कर्षामध्ये लक्षात ठेवा, असे 2 निष्कर्ष आहेत की त्या 2 निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात. त्या 2 निष्कर्षामध्ये घटकांची नावे, काय सांगतोय बघा, घटकांची नावे समान असतात. घटक, कुठले घटक बाळा, फळ्यावर लक्ष देऊ. घटकांची नावे समान म्हणजे काय. निष्कर्ष क्रमांक 1 बघा, इथं खिडक्या सांगितले, इथं पण खिडकी सांगितले, इथं दगड सांगितलाय, इथं पण दगड सांगितलाय. मान्य. बघा, निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात, किंवा 2 असे निष्कर्ष असतात की त्या निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात. खिडकी खिडकी, दगड दगड. आता तिसरं वाक्य बघा, ज्या निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान आहेत त्या निष्कर्षामध्ये एक वाक्य पॉझिटिव्ह असतं, दुसरं निगेटिव्ह असतं. एक वाक्य पॉझिटिव्ह म्हणजे काय, आहेत हे पॉझिटिव्ह आहे, नाहीत ही निगेटिव्ह आहे. याचा अर्थ ही कन्फर्म आयदर ऑरची केस आहे. कन्फर्म सांगतो मी, लक्षात ठेवायचं. पर्यायामध्ये किंवा शब्द, निष्कर्षामध्ये असे 2 निष्कर्ष आहेत, घटकांची नावे समान, आणि एका निष्कर्षामध्ये पॉझिटिव्ह सेन्स, एका निष्कर्षामध्ये निगेटिव्ह सेन्स असतो. इथेपर्यंत झालं. आणि लक्षात याच्या ह्याच दोघांमध्ये किंवा शब्द असतो.
ज्या निष्कर्षामध्ये घटकांची नावे समान असतात आणि एकात पॉझिटिव्ह एकात निगेटिव्ह सेन्स असतो, या दोघांपैकी काहीतरी एक बरोबर असतं, कोणतं तरी एक बरोबर असतं. किंवाचा शब्द किंवाचा या शब्दाचा अर्थ काय, एकतर हे बरोबर किंवा ते बरोबर, ही कॉन्सेप्ट आहे ना. मग सरळ सरळ ना इथं बघा 1 किंवा 3 वाला, 1 किंवा 3 वाला माझं उत्तर आहे. नो डायग्राम, बिंदास मी सांगतोय म्हणून नो डायग्राम लक्षात ठेवायचं. 1 किंवा 3 वाला इथं दिसतंय ना पर्याय क्रमांक 2, 1 किंवा 3 वाला माझं उत्तर आहे. हे असं हे असं, इथं 4 किंवा 3 म्हणलंय हे असं, विषय क्लोज, विषय नो डायग्राम. कळतंय ना आयदरची केस. तरी पण तुला डायग्राम काढून दाखवतो, एक उदाहरण आलेलं आहे त्यामुळे थोडं तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करतो. माझं उत्तर निघालेलं आहे. चला पुढे विधानावरून डायग्राम तयार करा. पाठीमागच्या सारखंच सर्व दगड हातोडे आहेत. बघ रे बाळा, सर्व दगड हातोडे आहेत. पुन्हा काय म्हणले, एकही हातोडा अंगठी नाहीये. थांबा, एकही हातोडा अंगठी नाहीये, अंगठी. या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे. अंगठी म्हणते हातोड्याला तू माझ्याकडे यायचं नाही, या दोघांमध्ये व्यत्यय आहे बाळा. ओके, काय अडचण नाही. पुन्हा सांग, काही अंगठ्या दरवाजे आहेत, काहीच अडचण नाही. काही अंगठ्या दरवाजे, दरवाजे आणि सर्व दरवाजे खिडक्या आहेत. सर्व दरवाजे खिडक्या, सर्व दरवाजे खिडक्या. इथपर्यंत काय अडचण आहे. काय केलं मी, विधान डायग्राम तयार केली. आता डायग्राम मध्ये बघायचं, निष्कर्ष चेक करायचं. पण निष्कर्ष चेक करताना थोडी काळजी घेऊया. बघूया आपण जिथं जसं दिसते तसं बघूया. आता सरळ हातोड्याचा आणि अंगठीचा संबंध नाही म्हणून सांगितले. आणि मला सांगा रे, जर हातोड्याचा आणि अंगठीचा संबंध जर मी सांगू शकत नसेल तर या दगडाचा आणि या अंगठीचा संबंध सांगू शकतो का मी? नाही. कारण माहितीये का, या पूर्ण दगडावर हातोड्याचा कब्जा आहे आणि हातोडा या अंगठीला आतमध्ये येऊ देत नाही. हातोडा लक्षात काय म्हणतोय ह्या दगडाला, तुम सिर्फ मेरी हो, तुम किसी और की हो नाही सकती. बरोबर आहे ना, कारण सीमा रेषा इथं, ही अंगठी इकडे येणार नाही. पण हे दरवाजे अंगठ्या काही प्रमाणामध्ये याचे सगळे सोयरे आहेत ते येऊ शकतात. या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचं. हा याचा लक्षात ठेवा, किंवा हिचा या दगडाचा हा जुना अशी काय लक्षात ठेवा. मग काय रे, हा याच्यासोबत लग्न केलंय. आता हातोडा म्हणतोय ह्याला तुम सिर्फ मेरी हो. हा दगड या अंगठीकडे कधीच जाणार नाहीये, कारण पूर्ण कब्जा हातोड्याने याच्यावरती केलाय आणि हातोड्याचा ह्या अंगठीचा व्यत्यय आहे, कारण हे कधीच जिंदगीमध्ये एकत्र येणार नाहीत. मग केवळ हातोड्यामुळं दगडाचा अंगठीचा कधीच आयुष्यात संबंध सांगता येत नाहीत. आता उरले सुरले काही प्रमाणामध्ये हे दगडाचे असू शकतात, काही प्रमाणामध्ये, ते पण सर्व होत नाहीत. कळतंय ना, बघा विषय संपला. मग चला 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 चला, हे लय सोपं आहे, काही नाही. मग काही खिडक्या दगड आहेत का, बघा काही खिडक्या दगड. नियमानं सांग बर, काही खिडक्या दगड, काही खिडक्या दगड दिसतंय का आता इथं, दिसतंय का? पॉसिबिलिटी मी चेक नाही केली अजून. हे असं आहे का आता? नाहीये. नियमानं हे चुकीचं आहे. आता नियमानं चुकीचं आहे. बघूया पुढं काय असेल ती. काही खिडक्या अंगठ्या आहेत. बघा काही खिडक्या, बघ रे बा इथं दिसतंय का, काही खिडक्या अंगठ्या 100% बरोबर आहे. 2 माझा 100% बरोबर आहे. परत सांग रे, एकही खिडकी दगड नाही, एकही खिडकी दगड नाही, एकही खिडकी दगड नाही, नाहीच आहे ते आणि होणार पण नाहीये. कारण काय रे, हातोड्याचं सॉरी एकही खिडकी दगड नाही म्हणलं ना, एकही खिडकी दगड नाहीये हे सॉरी, हे बरोबर आहे ना. एकही खिडकी दगड नाही, हे चुकीचं होतं. एकही खिडकी दगड नाही, खिडकी कुठे आहे बघा, हित आहे आणि दगड हित आहे, नाहीच आहे हे बरोबर आहे. सॉरी, 3 तुमचा बरोबर आहे. आणि थांबा, हित मला असं म्हणायचं होतं, काही अंगठ्या दगड आहेत. काही अंगठ्या दगड, अंगठी आणि दगड हे कधीच एकत्र येणार नाही म्हणून सांगितले. हे कधीच लक्षात सत्य नसणार आहे, हे पण चुकीचं आहे. मग फक्त बघायच्या मध्ये आता सरळ सरळ आपला 3 आणि इथं 2 तर बरोबर आहे. पण आता ह्या दोघांमध्ये पॉसिबिलिटी आहे. जर मी असं म्हणलं, ह्याला जर पॉसिबिलिटी लावून बघितली मी, काही खिडक्या दगड असू शकतात म्हणलं, काही खिडक्या दगड असू शकतात. हे खिडक्या मी अशा फिरवल्या अशा, आणि काही इथं दगडामध्ये अशा अर्ध्या दाखवल्या, तर यस मी अंगठीकडे बाहेरच्या साईडला दाखवून ह्याच्यात पॉसिबिलिटी बनवू शकतो, हे होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, एक तर तुमचं हे बरोबर असणार आहे, 1 किंवा काय रे 3, 1 किंवा 3 आणि 2 हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. ओके, याचे अजून डिटेल व्हिडिओ आपल्या कोर्समध्ये आहेत. चला, काय अडचण नाही, एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता. 10चं उत्तर बिंदासल्या. पर्याय क्रमांक 2 दॅट इज करेक्ट आन्सर. ओके, चला परत सांग रे. विधाने सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये घ्यायचा. सर्व शिक्षक काय सांगितले, डॉक्टर सांगितलेत. परत सांग रे बाळा, सर्व इंजिनियर, सर्व डॉक्टर्स इंजिनियर आहेत. सर्व डॉक्टर्स इंजिनियर आहेत. सगळे डॉक्टर्स पुन्हा इंजिनियरच्या आतमध्ये घ्यायच्यात. त्याला काय अडचण नाहीये.
आणि सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत सगळे इंजिनियर्स पुन्हा विद्यार्थ्याच्या आतमध्ये घ्यायचे. स्टुडंट बघा काही नाही याच्यामध्ये, थोडं बघा लेंदी होतो व्हिडिओ, काय अडचण नाही, बघा सगळा व्हिडिओ छान मस्त बघा. जर वरील सर्व विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष सत्य आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. बरं ठीक आहे, काय अडचण नाहीये. थोडा आता युनिक पर्याय दिसतोय मला इथं चौथा, तुम्ही वाचा बरं, थोडा युनिक आहे, वाचायला पण युनिक आहे थोडा. याचा अर्थ काय म्हणलं रे, 4 वगळता सर्व निष्कर्ष सत्य आहेत. थोडं वाचायला पण युनिक आहे तो पर्याय. फक्त 4च जर चेक केला, 4 काय म्हणले, सर्व डॉक्टर शिक्षक आहेत, सगळे डॉक्टर शिक्षकाच्या आतमध्ये आहेत का, सगळे डॉक्टर शिक्षकाच्या आतमध्ये, बघ रे बाळा, सगळे डॉक्टर शिक्षकाच्या आतमध्ये आहेत का, तर नाहीये, सगळे शिक्षक डॉक्टर आहेत, सगळे शिक्षक डॉक्टर आहेत. 4 वगळता म्हणजे 4 चुकीचं आहे, बाकीचे सगळे बरोबर असू शकतात. थोडा युनिक ऑप्शन आहे, त्यामुळे बिंदास लक्षात तुम्ही हेच उत्तर मारायचं आहे. बाकी काही नाही, बाकी तुम्ही 3 चेक करून बघा, ते सत्यच येणार 100%. त्यातला फक्त एक चेक करून बघूया, काही विद्यार्थी शिक्षक बाहेरून आतमध्ये बरोबर येतो, लक्षात काहीच अडचण नाही. पुन्हा सांगा, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी, सगळे डॉक्टर्स विद्यार्थी आतमध्ये, हे पण बरोबर येते. काही इंजिनियर शिक्षक हे पण बरोबर येते. 4 वगळता, हे लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट आहे. थोडा युनिक असा ऑप्शन बघायचा, ते उत्तर लिहायचं. चला पुढे नेक्स्ट. 11 नंतर 12 काय सांगितलं, आता पुढचे सोपे आहेत. काही खाली 2 विधाने आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष दिले आहेत. निष्कर्षाबाबतचा योग्य पर्याय निवडा म्हणून सांगितले. काही झाडे फांद्या आहेत, काही झाडे फांद्या, बघा काही झाडे फांद्या तुला, आणि परत म्हणले सर्व फांद्या टोप्या आहेत, सगळ्या फांद्या टोप्याच्या आतमध्ये घ्यायच्यात, टोप्याच्या आतमध्ये. हा चला काय अडचण नाहीये. बघा पुढं आता सरळ थोडा युनिक बघायच्या मध्ये. थोडा ह्याच्यामध्ये अ ब ड दिलाय, ह्याच्यात अ ब दिलाय, ब क ड दिलाय, आणि सर्व मध्ये पण क आहे. तर मी क जर चेक केला, क वाला बघ बर, क काय म्हणतोय, सर्व टोप्या फांद्या आहेत, सगळ्या टोप्या फांद्याच्या आतमध्ये नाही, क चुकीचा आहे, आणि सर्व मध्ये पण क आहे. हे 2 पर्याय माझे उत्तर नसणार आहेत. आता मी ह्यातला कॉमन चेक करतो. कॉमन बघा, थोडं मी काय करतोय, अ जर चेक केला, काही झाडे टोप्या आहेत की रे, काही झाडे टोप्या 100% बरोबर आहे. आणि यातला फक्त मी ब चेक करतो, ब लक्षात, किंवा ब चेक करण्यापेक्षा ह्यातला कॉमन मधला, ह्या 2 कॉमन मधला मी एक चेक केलाय. मी ड जर चेक केला, ड काय म्हणतोय, सर्व फांद्या टोप्या आहेत, सगळ्या फांद्या टोप्याच्या आतमध्ये, ड पण बरोबर आहे, पण ड मला घ्यावं लागेल बरोबर मध्ये, अ तर माझा बरोबर आहेच, पण ड पण घ्यावं लागेल. मग आता हा पर्याय कटेल. मग ब बरोबर येऊन सुद्धा हा पर्याय का कटणार आहे, उत्तराचे सर्वात जास्त चान्सेस कशामध्ये, पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे हे 2 ऑलरेडी कटलेत, ह्याला उत्तर लिहायचं ऑप्शन 1 इज राईट आन्सर. ओके, चला पुढे नेक्स्ट 13. पुढे काही विधाने वाचू नका, योग्य काय विचारले, अनुसरून आहेत, त्यानुसार कोणती विधाने तर्कसंगत आहेत म्हणजे बरोबर आहेत ते सांगायचे. सर्व वाडगे चमचे, सगळे वाडगे चमचे. पुन्हा एकही ताट चमचा नाही, एकही ताट चमचा नाही, काहीच अडचण नाही, वेगळं काढलं मी. आणि सर्व काटे ताटे, थांबा, सर्व काटे, सगळे लक्षात ठेवायचं, काटे हे कुठं काढायचे, आपल्याला ताटाच्या आतमध्ये काढायचे, काहीच अडचण नाही. मग चला पुढे, विषय संपला. मग काय म्हणले रे, पहिलं वाचा, एकही वाडगा काटा नाहीये, एकही वाडगा काटा नाहीच आहे, हे बरोबर आहे, लक्षात. एकही चमचा काटा नाहीये, नाहीच आहे, हे सुद्धा बरोबर आहे. एकही वाडगा ताट नाहीये, वाडगा ताट संबंधच नाही, हे पण बरोबर आहे. ऑल आर करेक्ट, सर्व तर्कसंगत आहेत. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. सोपा होता हा सुद्धा, बोनस मार्क होता. चला पुढे काय म्हणले, पुन्हा सर्व कागद पुस्तके आहेत, कुठलं विचारले, अनुसरण करतात म्हणजे तर्कसंगत आहेत म्हणजे बरोबर आहेत विचारले त्यांनी. हा चला, सर्व कागद पुस्तके आहेत, सगळे कागद, बरं बाळा, सगळे कागद पुस्तके. चला काय अडचण नाहीये. पुन्हा काही पुस्तके पेन आहेत, काही पुस्तके पेन काढली. पुन्हा सांगा, सर्व पेन पेन्सिल आहेत, सगळे पेन पेन्सिलच्या आतमध्ये घ्यायचे. पुन्हा सांग रे बाळा, पट जायचं आता. आणि परत म्हणले सर्व पेन्सिली खोड रबर आहेत, सगळ्या पेन्सिली अशा खोड रबरच्या आतमध्ये दाखवायचे, खोड रबर. काय अडचण नाही, विधानावर डायग्राम तयार करा, डायग्राम मध्ये बघा, निष्कर्ष चेक करा. आता याच्यामध्ये 2 चेक करतो मी, 2 काय, कारण 2 दिसतो इथं. हा 2 जर चेक केला, काही कागद पेन्सिली, बघ बर, काही कागद पेन्सिली, कागद आपले इथं संपले, पेन्सिली माझ्या इथं सुरू झाल्या, दूर के रिश्तेदार, हे लक्षात ठेवा, चुकीचं आहे. सरळ नॉर्मल जर बघितलं याच्यामध्ये, हा 2 अनुसरण करतो म्हणतोय, चुकीचं आहे. 2 अनुसरण करतो म्हणतोय, चुकीचं आहे. मग सरळ लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये जर मी 1 चेक केला, 1 काय म्हणतोय, सर्व कागद पुस्तके, सगळे कागद पुस्तकाच्या आतमध्ये, सगळे कागद पुस्तकाच्या आतमध्ये आहेत का रे, सगळे कागद पुस्तके आहेत, तर बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि 4 जर चेक केला, 4 काय म्हणतोय,
काही पेन कागद आहेत बघा, लक्षात ठेवायचं. थोडं समजून घ्यावं ना. इथं काय चेक केला मी आता, दुसरा 1 नंबर काय चेक केला, काही खोडरबर कागद आहेत, काही खोडरबर कागद आहेत चेक करायचं होतं मला. काही खोडरबर पुढे बघा, काही खोडरबर कागद आहेत का, चुकीचं होतं हे, सॉरी चुकीचं होतं हे, चुकीचं होतं. मग एक अनुसरण करतो म्हणते पुन्हा, याचा अर्थ ही चुकीचा असणार आहे. थोडा युनिक हा पण ऑप्शन होता. याचा अर्थ असा झाला 1 2 3 4 सर्वच अनुसरण करत नाहीयेत, याचा अर्थ सर्व निष्कर्ष चुकीचे असणार आहेत. ओके, हा पण छान होता, युनिक होता. इथं लक्षात ठेवा, मी वाचताना वरचा वाचला होता, निष्कर्षामधला एक वाचायचा होता मला, हितला मी वाचला, त्यामुळे गोंधळ झाला. काय अडचण नाही, होतं परीक्षेमध्ये असं. चला पुढे, म्हणजे हा 2 कटला, उत्तरले ऑप्शन 4. 14 झालं. 15 काय सांगितलंय बघा, सर्व रस्ते बसेस आहेत, सर्व रस्ते, ज्याला सर्व शब्द आतमध्ये, सर्व रस्ते बसेस. परत काय रे, काही बसेस हे कार आहेत, काही बसेस कार. आणि काय म्हणले, काही कार दिवस आहेत, काही कार दिवस. चला काय अडचण नाही. आणि काय म्हणले पुन्हा, सर्व दिवस रात्री आहेत, सर्व दिवस रात्री. यस, काहीच अडचण नाही. चला आता स्पेसिफिक त्याने असे दिलेत, 1 सत्य, स्पेसिफिक 2, 1 सत्य 2 सत्य 3 सत्य म्हणलेलं आहे. मग ठीक आहे, बघा आपण काय म्हणूया, काही रात्री बसेस, रात्री कुठे आहेत, इतर रात्री, आणि बसेस इथं आहेत, संबंध आहे का, नाहीये. याचा अर्थ लक्षात ठेवायचं, एक माझा चुकीचा आहे, इथं 1 सत्य म्हणलाय. ओके, 1 सत्य म्हणलाय. चला काय अडचण नाही, चुकीचं असणार आहे. चला पुढे नेक्स्ट, काही रात्री कार आहेत, काही रात्री कार हे बरोबर आहे. स्पेसिफिक 2 कुठं आहे का, उत्तर माझं हो का बिंदास हे असणार आहे. आणि एकही सत्य नाही असं म्हणू शकत नाही, कारण 2 बरोबर आहे माझा. हे आता ऑप्शन कटेल, हे ऑलरेडी कटलाय. फक्त 3 सत्य तर असणार नाहीये, कारण ऑलरेडी माझं हे 2 उत्तर बरोबर आलेलं आहे. 3 जरी चेक केला, काही दिवस बसेस आहेत, काही दिवस बसेस, संबंध नाहीये, लक्षात ठेवायचं. यामुळे हे चुकीचं असणार आहे. उत्तरल्या बिंदास ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन इलिमिनेशन मेथड अप्लाय करा, तरच उत्तरापर्यंत जाल तुम्ही. चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, काही खुर्च्या बाकडे आहेत, बघ रे बाळा, काही खुर्च्या बाकडे, काही खुर्च्या बाकडे. हा चला पुढे, कोणताही बाकडा टेबल नाहीये, सेपरेट कार्ड. कोणताही बाकडा टेबल नाहीये, टेबल सेपरेट कार्ड. विनाकारण टेबल इकडं ह्याच्यामध्ये घेऊ नको, खुर्च्यामध्ये. कोणताही बाकडा टेबल नाही ना, टेबल सेपरेट काढायचे. हा चला मग काय म्हणले, काही खुर्च्या टेबल आहेत, काही खुर्च्या टेबल आहेत का, नाहीयेत. मला विचारले योग्य, येतं लक्षात, मी दिलेल्या विधानात योग्य निष्कर्ष विचारले ना, मग सरळ सरळ काही खुर्च्या टेबल, काही खुर्च्या टेबल चुकीचं आहे. इथं योग्य म्हणते, पुन्हा सांग रे कुठे एक दिलाय, सर्व योग्य मध्ये पण नसणार आहे तो, आणि एक सर्व मध्ये पण आहे. चला पुढे पुन्हा बघा, आता स्पेसिफिक 2 चेक करतो फक्त. हा, काही बाकडे खुर्च्या आहेत, काही बाकडे खुर्च्या, हे बरोबर आहे, बरोबर आहे, 2 बरोबर आहे. याचा अर्थ हा, आता बघा लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून इथे 2 टाकलाय मी, आता फक्त मी 4 चेक करतो. मग 4 काय सांगितलंय, काही टेबले खुर्च्या, काही टेबले खुर्च्या, टेबले खुर्च्या संबंध नाहीये, त्यामुळे हा 4 चुकीचा असेल. त्यामुळे आता हा पर्याय कटणार आहे. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. कळतंय का, ऑप्शन सोबत खेळा. ऑप्शन सोबत जोपर्यंत तुम्ही खेळणार नाहीये तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही बाळांनो, जमते. चला 16चं उत्तर बिंदास ऑप्शन 2. 17 काय सांगितले बघा, सर्व आंबे सफरचंद, सर्व आंबे, सोपे सोपे ते बोनस मार्क आहेत, सर्व आंबे सफरचंद, सफरचंद. हा चला पुढे, काही सफरचंद अननस आहेत, काही सफरचंद अननस, ज्या 2 घटकामध्ये संबंध तेवढाच विचार, अननस. हा परत सांग रे बाळा, काय म्हणले आता, काय काही आंबे अननस, काही आंबे अननस काय संबंध आहे का, नाहीये. मला विचारले योग्य, मग एक तर चुकीचं आहे. इथं काय दोन्ही योग्य म्हणले, फुली मार. बस स्पेसिफिक लक्षात ठेवायचं, एक योग्य म्हणले फुली मार. हा पर्याय कटला, हा पर्याय कटला. एक तर उत्तर दोन्ही अयोग्य असतील, तर स्पेसिफिक माझं 2 बरोबर असणार आहे. 2 चेक कर, काही अननस आंबे, काही अननस आंबे नाही, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं, म्हणजे आता हे चुकीचं असेल, विषय संपला. दोन्ही अयोग्य. कळतंय का, कळतंय का, पाट 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 उत्तरापर्यंत जायचंय. 18 काय सांगितले, सर्व पदवीधर पुरुष, सर्व पदवीधर पुरुष. चला पुढे काय म्हणले, काही पदवीधर अधिकारी, काही पदवीधर अधिकारी. चला पदवीधर मधून घ्यायचं अधिकारी. हा अधिकारी. चला पुढे नेक्स्ट काय रे, आता मग सर्व पुरुष पदवीधर, सगळे पुरुष पदवीधर चुकीचं आहे. इथं म्हणले एक बरोबर, फुली मार. सर्व बरोबर आहे कुठं, सर्व बरोबर, दोन्ही बरोबर चुकीचं आहे, कारण एक चुकीचं असेल तर दोन्ही मध्ये पण एक आहे ना, त्यामुळे हा पर्याय कटला, हा पर्याय कटला. स्पेसिफिक 2 चेक करूया, काही पुरुष अधिकारी, काही पुरुष अधिकारी. हा आहेत बघा, काही पुरुष अधिकारी, स्पेसिफिक 2 माझं उत्तर बरोबर असणार आहे. हे 2 असेल, आता दोन्ही चूक इम्पॉसिबल आहे, कारण माझं 2 बरोबर आहे.
चला विषय संपला. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. 18 नंतर सांग 19. काही पेन मार्कर आहेत, काही पेन मार्कर आहेत. पुन्हा काही मार्कर पेन्सिली आहेत, काही मार्कर पेन्सिली आहेत. चला पुढे सर्व पेन्सिली खोड रबर आहेत, सर्व पेन्सिली खोड रबर आहेत, खोड रबर. काय अडचण आहे? चला पुढे नेक्स्ट 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 संपला विषय. काही पेन पेन्सिली इम्पॉसिबल आहे. दूर के रिश्तेदार, फुलीमार, एक लक्षात चुकीचं आहे. मला विचारलं योग्य, मग सांग रे स्पेसिफिक इथं एक दिलाय ह्याला फुलीमार, कारण एक योग्य नसणार आहे. परत एक इथं योग्य म्हणले ह्याला फुलीमार. चला विषय संपला. आता उरलेल्या ऑप्शन मध्ये काय चेक करायचंय तुला? काय ज्याच्यामध्ये कंटेंट कमी आहे तो चेक कर. याच्यामध्ये 3 स्पेसिफिक दिलाय, मग 3 जर चेक केला, सर्व पेन्सिली मार्कर आहेत, सगळ्या पेन्सिली मार्कर फुलीमार आणि यस. जरी चेक करा तुम्ही, क्रॉस टॅली करून बघा, उत्तर तेच असणार आहेत. ऑप्शन सोबत खेळा रे बाळांनो. जोपर्यंत तुम्ही ऑप्शन सोबत खेळणार नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही, लक्षात ठेवायचं. मॅथ, रिझनिंग, इलिमिनेशन मेथड अप्लाय करावं लागते, तरच तुम्ही टायमिंग मध्ये बरोबर आपण 17-18 मार्क घेऊ शकतो. ओके चला पुढे नेक्स्ट. आता चेक जरी केलं, काही खोडरबर मार्कर आहेत करे आहेत ना. चला पुढे. आणि चौथं, काही मार्कर पेन्सिली, काही मार्कर व पेन्सिली समान इथं येतात. लक्षात, ही चुकी बरोबरच असणार आहे, त्यामुळे टेन्शनच नाही. चेक सुद्धा करायची गरज येत नाही आपल्याला. ऑप्शन सोबत खेळा. 19 नंतर लास्ट आपला राहतोय 20वा प्रश्न. काय म्हणले? काही आंबे सफरचंद आहेत, काही आंबे सफरचंद आहेत. चला यस आहे. सर्व सफरचंद केळी आहेत, सगळे सफरचंद केळी. चला पुढे. सगळे सफरचंद केळी म्हणून सांगितले. ज्या 2 घटकामध्ये संबंध तेवढाच. काही केळी अननस आहेत, काही केळी अननस. चला काहीच अडचण आहे. चला पुढे पुढे. काही आंबे अननस, बघ बा, काही आंबे अननस दूर के रिश्तेदार. लक्षात ठेवा, चुकीचं आहे हे बघा. एक चुकीचं आहे ना, एक चुकीचं आहे. चला पुढे. एक चुकीचं आहे, एक इथं योग्य म्हणलाय फुलीमार, एक इथं योग्य म्हणलाय फुलीमार. काहीच अडचण नाही. आता उरलेल्या 2 ऑप्शन मध्ये 2 जर चेक केला, काही केळी सफरचंद, बघ बरं आहेत का, काही केळी सफरचंद. बाहेरून आतमध्ये चाललोय मी, माझा 2 स्पेसिफिक बरोबर आहे. आता उरलेल्या ऑप्शन मध्ये 2 कुठे आहे बघ बर. इथं 2 दिसतोय, 2 योग्य म्हणले, कन्फर्म माझं उत्तर हेच असणार आहे. तरी मी 3 चेक करतो. 3 जर चेक केला, काही केळी आंबे आहेत का, काही केळी आंबे आहेत का रे? आहेत. थांबा, 3 पण बरोबर आहे. बरोबर आहे ना, मग 3 बरोबरच आहे. लक्षात ठेवायचं का, एक सोबत तो योग्य होता ना, हा 3 पण माझा बरोबरच येणार आहे 100%. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. चौथं जरी चेक केलं असतं, मी सांगितलं होतं कॉमन चेक करायचं नाही म्हणून सांगितलं होतं. मी कॉमन चेक केला, त्यामुळे उत्तर आपल्याला काढायला वेळ लागला. अनकॉमन चेक केला असतं चाललं असतं. 4 जर चेक केला, काही सफरचंद अननस आहेत, काही सफरचंद अननस नाही येत. हो का, हे असं हे असं, हे चुकीचं आहे. हे चुकीचं म्हणजे कन्फर्म माझं उत्तर हे मगाच काढलं होतं. ऑप्शन अरे 2 आणि 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. असा आपला एकंदरीत लक्षात ठेवायचं 20 म्हणतोय मी, लक्षात ठेवा. 20 क्वेश्चनचा पेपर होता आणि एकदम छान युनिक अप्रोच कसा तयार होईल, प्रिडिक्शन कसे क्वेश्चन असतील, असा आपण पेपर एकंदरीत तयार केलेला आहे. आणि व्यवस्थित अजूनही तुमचे कोण मित्र मैत्रिणी असतील लक्षात ठेवायचं, तर आपली ही टेस्ट सिरीज रॅपिड फायर राऊंड म्हणून आपण लक्षात ठेवायचं 149 मध्ये लॉन्च केलेले आहे. 21 टॉपिक, 21 तुमच्या टेस्ट सिरीज आणि टार्गेट 21 डिसेंबर. लक्षात 17+18+ मार्क तुम्हाला मिळवून देतो. आणि अजूनही तुमची 25 टेस्ट सिरीजची जी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ज्या चालू आहे, ती पण ज्यांनी खरेदी केली नसेल तर त्यांनी लक्षात कृपया ती पण खरेदी करा. फायदा 100% होणार आहे. कारण काय रे, त्या 25 टेस्ट सिरीज मध्ये माझे 20 क्वेश्चन आहेत. इथंच झाले बाळा 500. आणि ह्या 21 टेस्ट सिरीज मध्ये माझे इथं 20 क्वेश्चन आहेत. इथं झाले किती? 420. 920 क्वेश्चन जर तू सोडून गेला पेपरला मॅथ रिझनिंगचे. आणि बा 25 टेस्ट सिरीज मध्ये मी 60 टॉपिकला अप्रोच दिलाय आणि हे 21 टॉपिक आहेत पुन्हा स्पेसिफिक. त्यामुळे खूप छान तयारी होणार आहे. तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाहीये. तुमचे कोण मित्र मैत्रिणी असतील त्यांना नक्की लक्षात ठेवायचं या टेस्ट सिरीज बद्दल सजेस्ट करा. काय अडचण असेल, टेक्निकल इश्यू असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 95 03 90 83 54. आणि विशेष काही अडचण आली तर माझा हा नंबर आहे, लक्षात ठेवा. 90 96 59 02 78 ला तुम्ही कॉल करू शकता. आणि टेस्ट किंवा हे एक्सप्लेनेशन कसं वाटतंय थोडं मला कमेंट करून नक्की सांगा. ही टेस्ट तुम्हाला युट्यूबला पण पहिली फ्री देतोय आणि पुढच्या टेस्ट ह्या फ्री नसणार. ओके, काय अडचण आली तर कॉन्टॅक्ट ठेवायचा. सेल्फ स्टडी करताना जरी तुला व्यत्यय आला त्या क्वेश्चनचा फोटो काढ, या नंबरला पाठव, तुला उत्तर मी देतो. ओके, मग आता या टेस्ट सिरीज मध्ये पहिल्या इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट टेस्ट सिरीज मध्ये पण ॲपमध्ये. थँक्यू व्हेरी मच.